थँक्यू व्हेरी मच मनोज कारवे सर. स्वागत आहे सगळ्यांचं या खेळामध्ये. ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि याच खेळाच्या निमित्तानं मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. कृपा करावे. नवनाथ प्रभाळे, दत्तकृपा क्रिकेट संघ, प्रत्येक षटकाराला 100 रुपये आलेले आहेत वैभव पाटील खेडे यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 100 रुपये दत्तकृपा संघासाठी. आणि पहिल्याच बॉल वरती जबरदस्त प्रहार. धावा मिळतील 4. स्टेजच्या राईट साईडला जे खेळाडू खेळत आहेत त्यांनी आतमध्ये खेळावे अशी त्यांना विनंती आहे. स्टेजच्या राईट साईडला जे खेळतात त्यांनी आतमध्ये खेळावे. पट्ट्याच्या आतमध्ये खेळू नये अशी त्यांना विनंती आहे. त्यांनी बाहेर खेळावे अशी त्यांना विनंती, नम्र विनंती आहे. दोन चेंडू 2 चौकार. विशाल मात्रे उर्फ ब्राऊ, मॅन फ्रॉम उसरगर, VCC उसरगर संघाचा संघनायक म्हणून याची ख्याती राहिली आहे. ग्रामीणचं क्रिकेट ज्याने नेहमीच गाजवलंय तो विशाल मात्रे. पहिल्या 2 बॉलमध्ये चौकार. पहिल्या मॅचमध्ये विशाल मॅन ऑफ द मॅच होता, तर मागच्या मॅचमध्ये विपुलला आपण बघितलं मॅन ऑफ द मॅच. ऑन साईडला फिल्डर आहे तिथे. थोडंसं फंबल झालं, चेंडू मागे येतोय. नकार दिला योगेशने. गरज होती का प्रश्न आहे. आणि योगेश इथून मात्र ज्याने रिस्पॉन्स दिला नाही, प्रतिसाद दिला नाही, विशाल मात्र बाद. अशा पद्धतीने बाद होणं नक्कीच कुठेतरी विशालच्या ते जिवारी लागेल आणि पहिल्या विकेटचं बदल. फलंदाज विशाल बाद होतोय आणि फार मोठं सांघिक यश लाभतंय वसई स्टारला. विशाल जबरदस्त बॅटिंग करत होते. 2 बॉलमध्ये 2 चौकार आले होते आणि आपण बघताय धावचीच्या रूपाने पहिला धक्का लागलाय. ड्राईव्ह केला चेंडू, बॉलच बॅक ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये विपुलचा. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 10 धावा. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी, तर रन नाही काढले, 9 धावा आहे आणि अमोल न्यू बॅटर त्या ठिकाणी येते. विपुल कोण आहे? विपुल नाही. विपुल जो आहे ते सर्कल, विदाउट सर्कलचा प्लेअर चालणार नाही. विपुल कोण आहे? जो संघ आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे विदाउट सर्कलचा स्टाफ चालणार नाही. विदाउट सर्कलचा स्टाफला प्लीज कृपया करून त्या टीमला विनंती आहे की त्यांना बाहेर काढा प्लीज. नाही, फिल्डिंग असो नाही तर बॅटिंग असो, टीमला विनंती आहे की तो प्लेअर बाहेर काढावे अशी आमची नम्र विनंती आहे. आमचा थोडा मान ठेवा. प्लेअर खेळवू नका प्लीज. मान हे बघा, सगळे आपलेच संघ आहेत, आपल्या संघटनेचे आहेत. तर नाही 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 सॉरी माफ करा. होय गरज साहेब प्रोटोकॉल पाळा प्लीज. विनंती आहे, असं नका करू. नाही बाद नका करू. हे बघा आपलेच सगळे. दीपक सर नाही सॉरी.
सगळे संघ आपलेच आहेत, पण त्या नाही नाही बात नका करू, पण असं चालणार नाही प्लीज. त्यांना आता ग्राउंड मधून त्या टीम मध्ये नका ठेवू. हे बघा आपण हा सचिन गरज साहेब तुम्हाला विनंती आहे की त्यांना नका ठेवू प्लीज. प्रोटोकॉल आहे ना, प्रोटोकॉलचा नियम पाळा. स्ट्राईकला योगेश. ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमा बार चौकार. हा देखील गेलाय सीमा रेषेच्या दिशेने. फिल्डिंग जबरदस्त झाली आहे. गुड फिल्डिंग. 2 धावा पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 15 धावा झाल्या आहेत. षटक पहिलं संपलंय. जबरदस्त सुरुवात. विशालने पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार ठोकले. पुढच्या 4 बॉलमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं 7 धावा आलेले आहेत. अशा प्रकारे 15 धावा. चला वेळ जास्त घेऊ नका. यानंतर एक मॅच कव्हर करायची आहे, लक्षात असू द्या. अंपायर आपण देखील त्यांना सूचना द्या. पाखरं आलेली आहेत, पण या पाखरांना एक नियम आहे की झोन मधले जे 80 खेळाडू त्यांनीच खेळा. दुसऱ्या झोन मधला पाखरू अजिबात चालणार नाही. 15 धावा झाल्या. बॉलिंग मार्क वर तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय पंच साहेब फास्ट घ्या, जरा फास्ट घ्या. अजून एक संघ खेळवायचा आहे. फिल्डिंग साइडचा 12वा खेळाडू नाहीये. 12 मॅनचं नाव सांगा. हरड साहेब 12 मॅनला पाठवा. बॉलरचं नाव सांगा. नाही नाही या तुम्ही वरती या साहेब. असं काय करता या. हा चेंडू पॉइंटला. खराब फिल्डिंग. चेंडू झाला सीमा रेषेच्या दिशेने आणि झालाय पार. येतोय MSCB चौकार. कोणी जावा. बॉलरचं नाव आहे योगेश. स्ट्राईकला बॅट्समन अमोल, लेफ्ट हँडेड बॅटर. चौकारने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय.
ओहो स्विच हिट आणखी रंगला जो फटका रचनात्मक इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट चौकार. ढोलकीच्या तालावर नाही, इथे मात्र फलंदाज आपल्या तालावरती नाचवतो गोलंदाजाला. बॅक टू बॅक 2 चौकार. अमोल मैदानावरती, दत्तगुरु कल्याणा संघ मैदानावरती खेळतोय. या संघाने जबरदस्त परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये दिलेला आहे. बॅटिंग हे त्यांचं बलस्थान आहे. विशाल जरूर बाद झाला, पण मैदानावरती अमोल, योगेश डावाला सावरतायत, धावसंख्येला आकार देत आहेत. 23 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरची मॅच. वेळ जास्त घेऊ नका, यानंतर एक मॅच अजूनही शेष आहे. योगेश टू अमोल. हो हो उंच गेलाय, फटका फसलाय. आनंद चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. अमोल बॅक टू द डगआउट. रतन दादा फॉर्म मध्ये आलाय आपला. सकाळी भरपूर टेक्निकल इश्यू होते, गाणी लावली जात नव्हती, पण आयोजकांनी सांगितलंय तुमची साथ हवी आम्हाला, तर आम्हाला मजा करता येईल. आणि आता मात्र रंगात येत आहे. ओ फुल टॉस हवेत, विपुल चेंडूच्या खाली, फलंदाज डगआउट मध्ये. न्यू बॅटर अंकित मैदानावरती येतोय. 23 धावा, 3 विकेट, दुसरं षटक मार्गस्थ. ऑन साइडला टर्न केलाय, फिल्डर येतात डीप मधून, चेंडूवरती वेगाने धावत आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ 1 धाव या दरम्यान. धावसंख्या धावफलकावरती 24. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये योगेशने. स्ट्राईकला योगेश टू योगेश तयार. गोलंदाज योगेश, अखेरचा चेंडू. हो बॅटचा संपर्क नाही त्या ठिकाणी, डॉट बॉल. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 24. या ओव्हरमध्ये केवळ 9 धावा आल्या. धावांची गती 12.00 प्रति ओव्हर मागे. आणि स्क्रीनवरती बघताय ते अपील त्या ठिकाणी झालं होतं. योगेश मॅन फ्रॉम
शहापूर आणि शहापूर मध्ये आम्हाला पहिल्यांदा जर कोणी नेलं असेल तर भोईर योगेश साहेब, या आहे. ना. योगेश भोईर भोईर. साहेब. आता विजय भगत यांची ती टुर्नामेंट होती. चला फिल्डिंग लावून घ्या. अरे यानंतर एक मॅच आहे, परत एक इनिंग देखील आहे. सूर्य अस्ताला चाललाय. घड्याळाचे काटे आपल्यासाठी थांबणार नाहीयेत. बॉलिंग मार्कवर आनंदला आणलंय. शेवटचं षटक घेऊन आनंद येतोय. स्ट्राईकला बॅट्समन त्या ठिकाणी अंकित. बघूया आणखीन 10 ते 15 धावा येणं फार गरजेचं आहे. तरच एक चांगली टोटल, कारण वसई स्टार देखील एक ताकदवर संघ आहे. हो हो, यावेळेस मात्र काय घडलंय त्या ठिकाणी, तालमेल बिघडला. फलंदाज धावची. न्यू बॅटर जगदीश धमके मैदानावरती दाखल झालेले आहेत, जे आमच्या नांदिवली भोपर मध्ये काम करतायत. जगदीश सर आणि वारंवार त्यांच्या आमच्या भेटी नेहमी होत असतात. त्या ठिकाणी मैदानावरती दाखल झाले आहेत. बघूया, चांगले क्रिकेटर आहेत. सध्या योगेशला स्ट्राईक हवी होती, जगदीश त्यासाठी धमके यांनी अंकित. जर 6 मारला तर बालकृष्ण माले साहेबांकडून 500 रुपये बक्षीस मिळून जाईल त्यांना. जगदीश धमके यांनी जर 6 मारला तर. चला स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका. दत्तकृपा टीम साठी प्रत्येक 6ला 100 रुपये बक्षीस मिळणार आहे वैभव पाटील खेडे यांच्याकडून. हो, डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आज पूर्ण दिवसामध्ये आनंदची आपण बघितली. वसई स्टारचा एक स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, एक डावखुरा खेळाडू, जो पहिल्या मॅच मध्ये त्याने इम्प्रेस केलं. दुसऱ्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी. या मॅच मध्ये आपण बघताय 2 चेंडू निर्धाव. दत्तकृपा टीम साठी वैभव पाटीलकडे यांच्याकडून प्रत्येक 6ला 100 रुपीज आणि जगदीश धमके यांनी जर 6 मारला तर बालकृष्ण माले यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस फिक्स झालेला आहे. धाव संख्या 26 धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. या ओव्हर मध्ये केवळ 2 धावा 3 बॉल मध्ये आलेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल दत्तगुरु कल्याण या संघाला. हो, यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला चेंडू गेला. फिल्डर धावतात आणि चेंडू सीमापार. संघर्षमय चौकार. जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. छूम अंतर. त्यांच्याकडून 100 रुपये बक्षीस मिळालेलं आहे. आमचे सूरज धामापूरकर या ठिकाणी रजा घेत आहेत. ओ हो हो, वॉड शॉट गेला बाहेर
आणि बघा काय कमबॅक योगेशने शेवटच्या केली. दत्तकृपा टीम साठी वैभव पाटील कडून वैभव पाटील कडून प्रत्येक विकेटला 100 रुपीज 100 रुपये. जो विकेट घेईल त्या बॉलरला 100 रुपये मिळणार. तर चला बॅट्समन येऊ द्या. गरज आहे 41 धावांची. जबरदस्त टार्गेट सेट करण्यात आला मैदानावरती. आपण बघतायत 13.67 ही धावांची आवश्यक गती राखावी लागेल विजयासाठी. योगेशने ज्या पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये आपण बघितलं, पहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा होत्या, पण नंतरच्या 3 बॉलमध्ये आपण बघितलं 14 धावा आल्या. त्यामुळेच दत्तकृपा कल्याण ईस्ट हा संघ 40 पर्यंत मजल मारू शकला. मॅच स्टार्ट. ड्राइव्ह करतायत, फिल्डर आहेत मागे, मिड ऑन वरनं आलेत. 1 धावे दरम्यान पूर्ण. सलामीवीर मैदानावरती आपण बघतायत आनंद आणि त्याचबरोबर रुपेश. बॉलर्स नेम बॉलरचं नाव अमोल मरते. अमोल मडके त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम शिरगाव. दत्तकृपा टीम साठी प्रत्येक विकेटला 100 रुपीज आहेत. कॉम्रेड वैभव पाटील खेडे यांच्याकडून. दत्तकृपा वेळ घालू नका प्लीज, विनंती आहे. बघा दोन्ही संघांना विनंती आहे, तुम्ही जर टाइमपास मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. शेवटची मॅच
चेंडू ऑन साईडला हलकसा अपील. LBWचा दुकान बंद आहे, त्यामुळे असल्या अपीलला आता अंपायर अजिबात लक्ष देणार नाही. लेग बायचा इशारा. धावसंख्या 6. फास्ट खेळा. यानंतर एक मॅच कव्हर करायची आहे. जो जिंकेल तो बदलापूरची फाईट करेल अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. ही क्वार्टर फायनल आहे, उपांत्य फेरी आहे आणि यानंतर उपांत्य फेरी अर्थातच सेमी फायनल. 15 बॉल 35 ची गरज. गोलंदाज अमोल. हो हो हो, गेला लांब आणि जाताना देऊन गेलाय 6 धावा. सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 29 ची गरज 14 चेंडूत. पहिल्या मॅच पासून इम्प्रेस करत आलाय रुपेश. या मॅच मध्येही धोक्याची घंटा वाजवलेली आहे दत्त कृपा कल्याण ईस्ट या संघासाठी. ऑन साइडला टर्न गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा देखील गेलाय सीमारेषे बाहेर. MSCB चौकार. आणि आपण बघताय या 16 धावा 5 चेंडू झालेले आहेत. 25 ची गरज. 13 चेंडू मध्ये 41 टार्गेट चेस करत असताना वसई स्टारने केलाय पलटवार. एक्शन पे रिएक्शन. ईट का जवाब पत्थर से. ओ हो, हाइट कम और फाइट ज्यादा. छोटा पटाखा बड़ा धमाका. चला फिल्डिंग लावा. यानंतर एक मॅच आहे, याचं भान ठेवा. 12 बॉल 19 ची गरज. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. लिटिल मास्टर रुपेश ज्याने अवघ्या 4 चेंडू मध्ये 17 धावा कुठलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 22. जवळजवळ अर्धा किल्ला सर गेलाय. अर्ध टार्गेट पूर्ण केलंय, पण अजून 19 करायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 9.5 धावांची आवश्यक गती. जी आवश्यक गती 13.67 होती, ती पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या कारणाने 9.5 वरती आलेली आहे. अमोलने भ्रमनिरास केला. अपेक्षा भंग केल्या. अपेक्षा होत्या अमोलकडनं इकॉनॉमिकल बॉलिंग तो करेल, पण या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा त्याने खर्च केल्या. बॉलिंग मार्कवर बॉलर्स नेम श्याम. अभी तो शाम हो चुकी है, अब शाम को गेंदबाजी की बागडोर संभालते हुए शाम. 12 गेंदे 19, 12 चेंडू 19 धावा. 19 more from 12 ball. बघूया श्याम. स्ट्रायकिंगला आनंद लेफ्ट हँडेड. हो हो, हा देखील उडवलाय, पाठवलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये डीजे ब्रावो किंग ट्रॉफीचे आयोजक सध्या टेन्शन मध्ये आहेत, कारण की कुठल्याही गोलंदाजाला इथे गोलंदाजी चांगल्या लाईन लेंथ मध्ये करता येत नाही. 13 धावा करायच्या आहेत आता 11 चेंडूमध्ये. जबरदस्त पार्टनरशिप रुपेश आणि त्याचबरोबर आनंद मध्ये 28 धावांची अबाधित अशी पार्टनरशिप. ऑन साइडला गॅप मध्ये गेला बाहेर, सीमा पार चौकार. रेकॉर्ड आम्हाला ठिकाणी नक्कीच किरण दादांनी तो निदर्शनात आमच्या लक्षात आणून दिलाय की 5 बॉल 5 षटकार मारण्याचा रेकॉर्ड आनंदच्या नावावरती आहे मागच्या हंगामामध्ये. आणि बघा या ठिकाणी मॅच आता डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर 9 बॉल 9 बॉल टू रन इक्वेशन. कोणी विचार केला होता 41चा पाठलाग करताना ही मॅच बॉल टू रन या सिच्युएशन मध्ये येऊन हो पूल केलाय. पूल सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल चेंडू सीमारेच्या बाहेर गोल. तीन धावांची गरज, 8 चेंडू मध्ये 3 करायचे आहेत. सामना खुला गेलाय, आपल्या बाजूने झुकवलाय. मागच्या ओव्हर मध्ये रुपेशचा घणाघात आपण बघितला आणि आता या ओव्हर मध्ये आनंद मात्र आपल्या बॅटिंगने आनंद देतो सगळ्यांना. 3 ची गरज 8 चेंडूत. हो पूल केला, फिल्डर आहे डीप मध्ये, केवळ 1 धाव मिळेल. आता केवळ 2 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. बघूया या ओव्हर मध्ये मॅच फिनिश होते का, रुपेश तसं काही करतोय का की पुढच्या ओव्हर मध्ये मॅच जाईल. 7 बॉल 2. सात चेंडू 2. स्ट्राईकला रुपेश तयार. जबरदस्त बॅटिंग केली रुपेशने या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने ज्याने जे आक्रमण केले पहिल्या ओव्हर मध्ये 22 झाल्या, पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने टर्न केली. आणि अशा प्रकारे ही मॅच या फटक्याने होते फिनिश. वसई स्टारचा इथे झाला बदलापूर विजय. ग्रामीण. चला संघनायक बदलापूर ग्रामीण. इकडे या लगेच. मिडल मास्टर रुपेश, छोटा तीर घाव करे गंभीर, ज्याने 5 चेंडूत केल्यात 21 धावा.